मांडवा जेटीला पोहोचलो आहे. म्हणजे आता तुम्ही पाठी बघू शकता, आम्ही अप्परला होतो. अप्परची पूर्ण गँग आहे आणि इथे बघायला मजा येते. म्हणजे तुम्ही समुद्राचा अनुभव घेता चांगला इकडे. आणि आता समोर मांडवा जेटी दिसते तुम्हाला. हे बघा, फायनली आता मांडवाला पोहोचलो आहे आम्ही. म्हणजे 45 मिनिटामध्ये तुम्हाला MTM बोट फोटो होते. याचा रेट आहे 285 रुपये पर हेड. तर तुम्हाला खाली AC भेटतं ग्राउंडला आणि वरती तुम्हाला अप्परला नाव बघायला भेटतं. सगळं बघत जाऊ शकता तसे आहे. आता आपण मांडवाला पोहोचू. तुम्ही जेव्हा जेटीतून बाहेर पडताना समोरच हा बघा, हा रिसॉर्ट आहे ते. एकदम हॅपी आहे. सगळे ॲक्टर लोक वगैरे आतमध्ये आता चालले ना, डान्स आवाज येतो. कुठे ते फिल्मचं प्रमोशनसाठी वगैरे सगळे ॲक्टर आले. आज जेटी मांडवा ही सुटली आता छोटेवाली. ही किती मिनिटं झालं? मला वाटतं 15 मिनिटं देत असेल. एवढी सुसाट नेत होती गाडी. बोट आहे पाय. हे बाई मला किती ना सांगून होय. आलो आलो आलोय. अरे धडपडायला होते. पहिल्यांदा बोटचा प्रवास आहे आमचा. भाई भारी लय भारी लय भारी बाई लय भारी. बसा 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 बसा. मस्त पार्क करतात एकदम जबरदस्त. आता आम्ही AC मधलं हो बघ कली का अरे एकदम थंड. चला 285 वसूल झाले आम्हाला वरतीच. ते ACची आम्ही काढली तिकीट होते, पण आम्ही ते वरतीच वसूल केलेले आहेत. मजा आली. सगळे शेवटी मीच आहे. उतरले सगळे. गेट ऑफ इंडिया इकडे आहे मित्रांनो. आणि इकडे ताज हॉटेल. आणि आपल्याला बोट इथे पुढं अजिंठा बोट पकडायची इकडे. ती पण त्यांचीच आहेत. म्हणजे इकडे असे प्रायव्हेट बंगले आहेत 4-5 असे. आम्ही आहेत ते पुढच्याच फ्रंटलाच आहोत. तर मी अंदाज नाही आम्हाला. मला बिर्याणी पाहिजे होती. आतला चिकन कांदा भेटेल तुला. मला पण बिर्याणी. पण याला बिर्याणी आता उद्या भेटेल. मागे पण. हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मी तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो आता चाललो आहे मी अलिबागला. आणि आम्ही आता गेट ऑफ इंडियावरून बोट आम्हाला पकडायची आहे. त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत गेट ऑफ इंडियाला. आणि गेट ऑफ इंडियातून कुठली बोट पकडणार आहोत, कुठला प्रवास आम्ही पुढे करणार आहोत, ही व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहेत. की MTM बोट असतील किंवा काही अजिंठा वगैरे बोट आहेत. तर आता बघू गेल्यानंतर कुठला येते. अजून आमची फॅमिली मेंबरची पूर्ण पिकनिक आहे. सगळेजण येतात. आता नानूची फॅमिली म्हणजे मम्मी पप्पा आलेले आहेत. अजून एक असं येतील CSTला. आणि इथून आम्ही जाणार आहोत अलिबाग. म्हणजे आता आम्ही बोटचा प्रवास दाखवणार आहेत. पुढच्या व्हिडिओच्या अलिबागची येतीलच. असं शेवटपर्यंत व्हिडिओ आजच्या काय असतील पुढच्या 2-3 दिवसाच्या पाहत राहा. माझ्या चॅनलला की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. हे तुम्हीच फक्त आलात, बाकीचे कुठे सगळे हे बघता. हा सगळे एकदम हिरोईन गॉगल विगल लावून सगळे चालले आहेत. दोघे अजून बाकीचे येणार आहेत. गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी आपल्याला म्हणजे स्टेशनच्या लेफ्ट साईडून ती बस भेटतात ना, तिथून बस पकडायची आपल्याला. सगळे बसकडे सगळे अजून मेंबर आमचे यायचे बाकी आहेत. actually तिथं थोडं शॉपिंग पण करू आम्ही, नंतरच बस पकडू. तर डायरेक्ट आपण गेट ऑफ इंडियाचकडेच भेटणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आजच्या. अजून अलिबागला पोहोचतो ना, इथून शॉपिंगला सुरुवात करतो. गॉगल वगैरे हे सगळे मेंबर जमेपर्यंत आम्ही आपलं दुकाना वगैरे फिरतोय. कपड्यांचा रेट काढतोय इथं CSTला. आणि बघा, आणि घड्याळ पण घेतलं. तिथं आपण गॉगल घेतला आणि त्या ठिकाणी घड्याळ घेतलं. ब्लॅक पण एकदम भारी यार. एक मटेरियल CSTला भेटतात ना. माझा गॉगल पण नका तिथलंच आहे. अलिबागला परत गेल्या हे नको, आपला मुंबईचंच मटेरियल वापरायचं घरात घालायला. आपल्या बाकी अजून 2 मेंबर आले. म्हणजे आमचे बाबा आणि दिशांत दोघं आलेत. आता त्यांची वाट बघतोय आम्ही. शॉपिंग झाली जरा नाश्ता विष्टा करून. अजून एक मेंबर आला आपला दिशांत आणि बाबा पाटील. सफारी घालून येतात ना, हे आमचे बाबा आहेत. ते पण आमच्याबरोबर येत आहेत. हो ना. आता आमच्याबरोबर बाबा पण चालले. काय बाबा आयुष काय रे लेट झालास एकदम. बघा आता सगळे आले तर जमले सगळे. सवा चर्चा आहे ना.
लास्ट ऑर्डर जायचं. मांडवाला तिकीट किती आहे? 4चे बोट आहे 285. एसी डिक्स आहे ना ती आहे ही 6ची. गेट ऑफ इंडिया इकडे आहे मित्रांनो. आणि इकडे ताज हॉटेल. आणि आपल्याला बोट इथे पुढं अजिंठा बोट पकडायचे इकडे. तर आपल्याला गेट ऑफ इंडियाच्या इथूनच अजिंठा बोट पकडायचे. बाकी MTN वगैरे तिकीट तिकडे भेटतात. तर आम्हाला तिकीट नंबर 2ला पाठवतं. आपल्याला तर गेट ऑफ इंडियाच्या जवळ समोर ताज हॉटेल वगैरे. जास्त वेळ तर इकडे घालवायचे नाही, सीधा आपल्या बोटला जाऊया. मांडवा लाईन लागलं इकडे. आमच्या माणसाने पण लाईन. या बोटने चाललो आहे PNP बोट. हे 285 तिकीट आहे. अजिंठ्याला टाईम आहे. ह्या बोटने जाऊया आपण तिकडे. आणि धडपडायला होते पहिल्यांदा बोटचा प्रवास आहे आमचा. भाई आवडते भारी. लय भारी लय भारी बाई लय भारी. बसा 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 बसा. हा मांडवाला. हां हे मांडवाला जाणार रे. हे PNP आहेत मस्त. पण आम्ही आता वरचं पकडले अप्पर, म्हणजे जेणेकरून आपल्याला बघता येईल. बोटीचे म्हणजे एक अजेंडा आहे आणि एक MTM अजून एक आहे कुठलं तरी N2 वगैरे. पण अजेंडाचं टायमिंग थोडं लेट असतं आणि आम्हाला MTM भेटले. ज्यादा बसलो ना आपण ते M2 बोट आहे. हे टायमात जातं म्हणजे टाईमलाच पोचते. आता आम्ही आल्याला आम्हाला ताबडतोब भेटले म्हणून आम्ही त्या बोटीने चाललो आहे. बाजूला पण दुसरी बोट लागली. MTM बोट आहे ना, इथे तिकीट तुम्ही डायरेक्ट बोटीमध्ये सुद्धा काढू शकता. म्हणजे लाईनमध्ये थांबायची गरज नाही आहे. त्यामुळे आम्ही पटकन आलो. तर लाईन भरपूरच होती. ही गाडी चढ निघते आता हॉर्न वाजते. हे बघा पैसे जमा करा. बोटीतला माणूस आला आहे. तू कॅश जमा करतो सगळ्यांची इथे. अजून बोट चालू न झाले. आमचंच म्हणून पैसे जमा करायला सुरुवात केले. आमचीच गॅग जास्त वाटते मला. बोट सुरू न झाले. टायमिंग किती काय बघा. तिकीट वाकडा पकडलेला 285 रुपये तिकीट आहे. मला लाईव्ह जॅकेट पण तुम्हाला देतात. म्हणजे खाली पण AC मध्ये पण तसंच लाईव्ह जॅकेट वगैरे आहेत. बाबा वगैरे सगळे इकडे बसले. आयुष तिकडे व्हिडिओ काढतोय. जेटीला पोचलो आहे. म्हणजे आता तुम्ही पाठी बघू शकता, आम्ही अप्परला होतो. अप्परची पूर्ण गँग आहे आणि इथे बघायला मजा येते. म्हणजे तुम्ही समुद्राचा अनुभव घेता चांगला इकडे. आता समोर मांडवा जेटी दिसते तुम्हाला, हे बघा. फायनली आता मांडवाला पोचलो आहे आम्ही. म्हणजे एक 45 मिनिटामध्ये तुम्हाला MTM बोट फोटो होते. याचा रेट आहे 285 रुपये पर हेड. तर तुम्हाला खाली AC भेटतं ग्राउंडला आणि वरती तुम्हाला अप्परला नाव बघायला भेटतं. सगळं बघत जाऊ शकता तसे आहे. आता आपण मांडवाला पोचू. महापरवड
थोडं संध्याकाळ झालं, सूर्यास्त पण बघायला भेटतो आणि पोचलो आपण मांडवा जेटीला. म्हणजे गेट ऑफ इंडिया टू मांडवा. बघा ना तुम्ही, पाठी एकदम प्रशस्त समुद्र आहे. तो पार करून आपण 45 मिनिटामध्ये मांडवामध्ये पोचलो आहे. तर अलिबागला पोचलो फिलहाल. तर इथून बघूया बस पकडून वगैरे आपल्या होमस्टेला किंवा आपल्या कॉटेज म्हणतात किंवा आम्ही जे काय बुक केलं अजून मला पण माहीत नाही काय. माझ्यासाठी पण सरप्राइजिंग आहे ते गोष्ट. बऱ्याच बोटी लागल्यात. हे खूप जुनं आहे रे समजा, खूप म्हणजे पुराणं आहे मला वाटतं. बघ ना एकदम गंजले वगैरे सोनो. हां पाणी लागलेलंच आहे. वाळू बघ ना, वाळू चिटकली म्हणजे पाणी लागलेलं आहे इथपर्यंत ना. पब्लिक बघा मांडवा जेटीसाठी इथं पब्लिक पण थांबल्या बऱ्याच आणि प्रायव्हेट आहेत बस. सॉरी बस पटकन थोडं प्रायव्हेट बोटी आहेत तिथे छोट्या छोट्या. जे मोठे मोठे लोक आहेत ते प्रायव्हेट करून जातात ना. बघू शकता हे प्रायव्हेटवाले सगळे तिथे. आणि वरती हे फॉरेनर लोक खूप जास्त आहेत. याच बोटीमध्ये बघताना सगळे फॉरेनर लोकच बसलेत आणि सगळे त्यांची प्रायव्हेट बुक केले. 1 2 3 4 4 5 ते बोट सगळे फॉरेनर आहेत जे अलिबाग वगैरे फिरायला येतात. हां दिसतो ना. तर जायचं पोहत गेलं तर जाऊ आपण. पोहत गेलं तर जाऊ शकतो. मांडवा जेटी मांडवा सुटली आता छोटीवाली. ही किती मिनटं झालं मला वाटतं 15 मिनटात देत असेल. एवढी सुसाटणीत होती गाडी. बोट हायपाय असतात नाही. सेकंड पण एकदम न्यू हे भाई मला येते ना सांगून. होय आलो आलो. आता आमची बोट पार्क होती इथं बघा. इथं लागते आपल्या ह्या ठिकाणी वरती चढून बाहेर जायचं आपल्याला. तर आता बॅगा वगैरे आम्ही उचलतो, तयारीला लागतो बाहेर जाण्याच्या. शेवटपर्यंत वेळ बघत. पब्लिक होती. पब्लिकची लाईन बघ किती आहे. आपली जे आली ना बोट त्याच बोटला बसणारे असतील ना. ते प्रायव्हेट आहेत ते पर्सनली वेगळे येतात त्यांच्या. जनरल पब्लिकसाठी भरपूर लाईनवरती 70% फॉरेन लोक आहेत. 70% बहिणी इथे. चिखल मग कुठपर्यंत पोहोचला म्हणजे विचार कर. पाणी कुठपर्यंत येत असं बघ ना भाई. आता इथे लागते आमची बोट. मस्त पार्क करतात इथं जबरदस्त. आता आपण अप्परला होतो. आता आपण AC जाऊन बाहेर निघायचं आहे. तुम्हाला ACचं दाखवतं आतमध्ये कसं आहे सगळं. त्या साईडला पण लागलं ते अजिंठा. ते बघा बहिणी ते अजिंठा आहेत. 170 रुपये तिकडे लागलेत त्या. हा आपला होता आजचा म्हणजे आता अजून पुढे व्हिडिओ आहेच आणि अजून पण मी क्लोज नाही केला आहे. जोपर्यंत आपण फार्म हाऊस किंवा रिसॉर्टचे बुक केले तिथपर्यंत आणणार तोपर्यंत बनत राहा. तर आपला जेटीचा प्रवास होता वरचा. तर आपण आता AC चाललो आहे. तर आम्ही जेव्हा अप्परला होतो तेवढं तर उतरतो खाली. तर इथे AC जाऊया. ते म्हटलं जुनी मांडवा जेटी आहे ती. इकडे पण तसे पण घालण्यासारखे झाले लोखंडाचे. बोटी बघा ना आजूबाजूला प्रायव्हेट किती आहेत ना. चिक्कार प्रायव्हेट बोट. चला आता AC जाऊया खाली जाईल बाहेर पडायला. काहीतरी मिरवणूक ACचं आहे सगळं. म्हणजे इथं आम्ही बसलो नव्हतो. आम्ही अप्परला होतो पण पूर्ण इथं चिल्ड AC एकदम. खाली नव्हतं का बघायला भेटत नाही का. काय बघणार. वरती खूप मजा आली. तर आता आम्ही AC हो बघ कळली का अरे एकदम थंड. चला 285 वसूल झाले आम्हाला वरतीच. ACचे आम्ही काढले तिकीट होते पण आम्ही ते वरतीच वसूल केलेले आहेत. मजा आली. सगळे शेवटी मीच आहे. उतरले सगळे. इथं पण भयंकर लाईन आहे म्हणजे वरून येण्यासाठी जाण्यासाठी आपल्या गर्दीतून वरती येऊन आम्ही चाललो आहे मांडवा बंदरात. इथं प्रायव्हेट बस भेटतात अजिंठा वगैरे त्यांच्या कंपनीच्या असतील कुठल्या बघूया. तर प्रायव्हेट बस बघून आता अलिबागला जायचं प्रॉपर. बराच लांब आहे तिथून चालायचं. आपण म्हटलं तर इथं समोर मोठे रिसॉर्ट आहे बदला बघा ना. नागतात वगैरे दोरा पार्टी चालले. तुम्ही जेव्हा जेटीतून बाहेर पडताना समोरच हा बघा हा रिसॉर्ट आहे. ते एकदम हायपाय आहे. सगळे ॲक्टर लोक वगैरे आतमध्ये आता चालले ना. डान्स आवाज येतोय. कुठलं तर फिल्मचं प्रमोशनसाठी वगैरे सगळे ॲक्टर आले. वाजले किती. हां वाजले किती. 6:30 इथेच झाले. आपल्या अजून रिसॉर्टला जायचं आहे. 5:30 आहेत काय. मला वाटलं 6:30 झाले. मग तर आमची घड्याला आणले ना. घड्याला मी सांगते 5:30 झाले पप्पा. आपण आरामशी जाऊया. फायनली तर आम्हाला एक टॅक्सी भेटले प्रतीक्षेनंतर.
फोटो काढणार बोला आम्हाला गाडी नाही भेटली ॲक्च्युली यांच्या दोघांमुळे आम्हाला गाडी नाही भेटली. फायनल आता आम्ही पोचलो आहे म्हणजे आम्हाला एक लक्झरीच होमस्टे भेटला आहे. आता आम्ही निघतो आतमध्ये. बघा इथे नाव काय आलेलं आहे नायसेन्स डू गोट कॅफे रेसिट. आणि इथे आता आम्ही एंट्री करतो आहे आतमध्ये प्रवेश करतो आहे. जे बरेच आतमध्ये होमस्टे आहेत ते ॲक्च्युली 7 बराच लेट झाला आम्हाला. आमची ती बोटीबरोबर जी आपल्याला गाडी भेटते फ्रीवाली ती सुटली म्हणजे चुकली आमच्याकडून. त्यामुळे हा इश्यू झाला. प्रायव्हेट टॅक्सी करून आम्हाला यावं लागलं. परफेक्ट तुम्ही सगळं मॅनेजमेंट करून देत जावा कधी आलात तर इकडे. ते ओनर आलेत आम्हाला घ्यायला आता इथे. ते समोर आहेत ना व्हाईट शर्ट हे ओनर आहेत ते होमस्टेचे. डायनिंग एरियामध्ये जेवायचं वगैरे शिटिंग आहे पूर्ण इकडे. थांबून जाते त्यांचे लंच डायनिंग टेबल इथे आपण जेवायला बसू शकतो. बड्डे पार्टी पण आपण मस्त इथे अरेंज करू शकतो नाईटला मस्त इकडे. आता आम्ही उद्या नाईट व्ह्यूला नाही येत म्हणून आजच थोडंसं राऊंड मारून दाखवू तुम्हाला. ते स्विमिंग पूल आहे. आम्ही डेला इथे उद्या असणार फक्त आता नाईटला आम्ही उद्या नाही येत असं. स्विमिंग पूल खूप मोठा आहे प्रशस्त आहे. स्विमिंग पूल खूप मोठा आहे रे. बघ ना असं रुंदी लांबी हां लांबीला मोठा नाही. इथं लहान मुलांसाठी इकडे आहे. मागे पण गाडी आहे लांब इथं. त्यांचीच आहेत म्हणजे इकडे असे प्रायव्हेट बंगले आहेत 4-5 असे. आणि आम्ही आहेत ते पुढच्याच फ्रंटलाच आहोत. असा नाईट व्ह्यू होता मित्रांनो आजचा. मित्रांनो हा आजचा प्रवास होता. म्हणजे गेट ऑफ इंडिया म्हणजे CST स्टेशन आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन, गेट ऑफ इंडिया, फेरी बोट, त्याचा प्रवास, इथलं काही क्षणचित्र गाडीने. आता आम्ही पोचलो घरी. तर माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहिले त्या तुमचं मनापासून आभार मानतो. आता पुढचे व्हिडिओ येतील बघत राहा. थँक्यू धन्यवाद. फार्म हाऊस किंवा ते काय म्हणतात होमस्टे बरेच आहेत म्हणजे 5 आहेत. तर असं नाईट व्ह्यूला असे व्हिडिओ होत्या दिसतात. छान आहे पण खूप आतमध्ये जरा. अलिबाग तुम्हाला डेपोतून खूप जवळ पडतं. अलिबाग डेपोतून आलात ना तर खूपच जवळ आहे. चला आता आमची मंडळी मग तर ओढी नको मारू. चल तिकडे पाठी चल. पण आता आम्ही जेवायला बसलो आणि भयंकर थंडी आहे. कांदा मागवा. सगळे आता जेवायला बसले तिथे. कांदा हलत नाही हो. येईल थांबा नसेल तर राहू. कांदाच नाही आम्हाला. त्याला बिर्याणी पाहिजे होती. आतलं चिकन कांदा हो ना. मित्रांनो आता जेवण झालो आम्ही म्हणजे जेवण पूर्ण झालं. छोटं बाल आणि आता सगळी मजा मस्ती चालू आहे. आता टोपरे नाही कोणी म्हणजे सॉरी स्वेटर वगैरे कोणी आणलं नाही. थंडी भयंकर आली बघा. छोटं बाल आहे. आणि बघा आंब्याच्या मुलीचं घातलं यांनी. आणि इकडे प्रत्येकाने आपापलं आपलं ऍडजस्टमेंट केले. मला काय माहिती याने मग उडी घातलं इकडे. तर तुम्हाला आता मी एक रूम दाखवतो कुठला तरी कोणता तरी एक रूम दाखवूया आपण. सध्या आपण मॉर्निंगला बघूया. आपण नाईटला एक रूम दाखवतो. एक रूम काही इथं काम चाललं का. आणि प्रशस्त मोठा असा हॉल आहे इकडे. ते तुम्हाला टेबल भेटते एक आरसा वगैरे आहेत मेकअपसाठी. इथे वॉशरूम आहे. लाईट्स आता सगळ्यांची टाइमपास. थंडी पण जास्त आहे. झोपायची तयारी चालले. बाबा झोपले इथे. थंडी जाम आहे ना बाबा. काय थंडी येते. कसं वाटलं थोडासा दिवसा उद्या काय ते समजेल. आम्ही आलोच उशिरा मुलात त्यामुळं आम्हाला काय एवढा इकडचं तर हे नाही. पण थोडीशी एन्जॉय केलं आम्ही. जेवण वगैरे नॉनव्हेज वगैरे इथेच ऑर्डर दिली होती. तुम्ही बाहेरून पण मागवू शकता. सॉर्ट नाही आहे जे आमच्या रिलेटिव्हनी बुक केलं होतं जे आहे त्यामध्ये आम्ही एन्जॉय करतो.